त्यामध्ये डीजी कर्वे समिती, डीजी कर्वे जी समिती आहे त्याने काय सांगितलं होतं की काही विषय राखीव ठेवण्यात यावे आणि विकेंद्रीकृत नियोजन असलं पाहिजे. आता कमिटी कधीची आहे? 1955ची आहे. आता 1955चा जो काळ होता तो सोशलिझमकडे जाणार होता. आपण समाजवादी अर्थव्यवस्था आणल्यामुळं जे सरकारचं नियंत्रण आहे ते वाढवत होतो. 48चं धोरण बघितलं, 48 मध्ये सुरुवात केली होती मिश्र अर्थव्यवस्थेची. 55ला काय झालं? आवडी अधिवेशन झालं. काँग्रेसनं स्वतः समाजवाद स्वीकारला होता आणि काँग्रेस म्हणजे त्यावेळेचं भारत होतं. काँग्रेसनं समाजवादी संरचना स्वीकारली तर राज्य आणि केंद्राचे जे सरकार आहे ते पूर्ण काँग्रेसचं होतं. त्यामुळं समाजवादी संरचनेमुळं तिथं काही विषय राखीव ठेवण्यात यावे. राखीव कोणाला ठेवण्यात यावे? तर लघु उद्योगासाठी. समजा आता त्याच्यामध्ये सांगितलं की हातमाग, समजा ज्यूट असेल, ज्यूट आपण राखीव केलं तर ज्यूट मध्ये मोठे उद्योग स्थापन होणार, फक्त आता लघु आणि कॉटेज इंडस्ट्रीज असतील असे काही विषय राखीव केले होते. किंवा मेणबत्ती असेल, मेणबत्तीचे मोठे कारखाने नाही तयार होणार, तर ते छोट्या प्रमाणात लघु उद्योगात ते मेणबत्ती तयार होते. तर ते कर्वे समितीने काय सांगितलं होतं? काही विषय राखीव आणि विकेंद्रित नियोजन. विकेंद्रित नियोजित म्हणजे काय असतं ना, तर ते डिसेंट्रलायझेशन करायचं उद्योगात आणि त्याचा समतोल विकास होईल त्या पद्धतीने त्या उद्योगाची स्थापना करायची. तर दोन वाक्य महत्वाचे. आता राखीव म्हणजे काय? तर आरक्षित उद्योग असले पाहिजेत, म्हणजे लघु उद्योगांना आरक्षण दिलं. आणि दुसरं विकेंद्रित नियोजन आणलं, हे कर्वे समितीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढची आली होती नायक समिती. नायक समितीची महत्वाची एक शिफारस आहे, एकच शिफारस फक्त लक्षात ठेवा, की कर्ज देताना लघु उद्योगांना प्रोत्साहन द्या. कर्जामध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन. तुम्ही जर सगळं वाचत गेला ना तर काय होतं आपलं, की जास्त अवघड आहे असं वाटतं, किचकट आहे, त्यामुळे तुम्ही सगळं सोडून देता करायचं. तर त्यातलं फक्त फिल्टर करायचं, जे महत्वाची शिफारस आहे ती बाजूला लिहून घ्यायची. उद्या प्रश्न विचारताना ते असं नाही की नवीनच शिफारस विचारतात लेटेस्ट, ते मागच्या कर्वे समितीची सुद्धा महत्वाची शिफारस विचारू शकतात. कर्वे समिती काय? नियोजन आणि आरक्षण. आरक्षण कुणाला? लघु उद्योगांना आरक्षण, आरक्षित विषय असले पाहिजेत. आणि नियोजन जे आहे ते विकेंद्रित पद्धतीने केलं पाहिजे. नायक काय म्हणतोय? तर कर्जामध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आरबीआयनं जी नायक समिती स्थापन केली होती त्या आरबीआयने हे शिफारसी केल्या होत्या, बँकांनी कर्ज देताना लघु उद्योगांना प्रोत्साहन द्या. त्यानंतर आबिद हुसेन समिती 1995ची. आता आबिद हुसेन समिती महत्वाची आहे, त्यांनी मल्टिपल गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी आरक्षण रद्द करा म्हणून सांगितलं. आता हा काळ बघा, मी तुम्हाला काळ का सांगतोय परत परत. 55चा काळ जर डोक्यात आणला तर तिथं कशाचा संदर्भ असला पाहिजे तुमच्या डोक्यात? आवडी अधिवेशनाचा असला पाहिजे आणि समाजवादी संरचना. त्यावेळेस आपण काय विचार करणार आहे? तर आरक्षण दिलं पाहिजे, नियोजन विकेंद्रित केलं पाहिजे. पण आता काळाला 1995चा, त्यावेळेस आबिद हुसेन समिती बसलेली आहे आणि तो आबिद हुसेन जो अध्यक्ष आहे त्याच्यावर प्रभाव कोणाचा असणार आहे? 91च्या एलपीजी धोरणाचा असणार आहे, की आपल्याला जागतिकीकरण केल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि आता आपल्याला संरक्षण देऊन काय अर्थ नाही. जसं समजा तुम्ही आता आर्मीची तयारी करताय किंवा पोलीस भरतीची तयारी करताय, पीएसआय ची तयारी करताय. पोलीस भरतीची तयारी करताना तुम्हाला 5 किलोमीटर पळायचं 18 मिनिटात. मग तुमचं जे रनिंग वगैरे असेल ते जास्त असली पाहिजे ना. पोलीस भरतीला जी कॉम्पिटिशन आहे तुमचं ते जास्त आहे पीएसआयच्या तुलनेत. आता जे फॉरेस्टचं ट्रेनिंग आहे, फॉरेस्टचं जे फिजिकल आहे तिथं चालायचंय फक्त, तर तुमची जी लेवल आहे ती वेगळी असली पाहिजे ना तयारीची. तसंच लघु उद्योग, उद्या जर तुम्हाला टिकायचं असेल, आता हे आबिद हुसेन काय लघु उद्योगाच्या विरोधातले नाहीत. या सगळ्यांना लघु उद्योग टिकलंच पाहिजे, मात्र त्यांना स्पर्धा करण्यासाठी आता तयार राहिलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय सांगितलं की आरक्षण हे विषय काढून टाका. म्हणजे जे लघु उद्योगासाठी जे रिझर्वेशन आहेत, काही आरक्षित केलेले विषय आहेत ते काढून टाका, म्हणजे आरक्षण रद्द करा. आबिद हुसेनने सांगितलं आरक्षण कशातलं? उद्योगाचं आरक्षण. आरक्षण रद्द करा आणि सेवांचा समावेश करा. त्यामुळे उद्योगाच्या ठिकाणी नाव काय झालं आता? उपक्रम. उद्योगाच्या ठिकाणी तिथं सेवांचा पण समावेश लोक उद्योगामध्ये असलं पाहिजे. परत त्यांनी ती गुंतवणुकीची मर्यादा वगैरे सांगितले की 24% परकीय गुंतवणुकीची मर्यादा समाप्त करावी. आपण परत बघितलं फेअर ठिकाणी फेम आणला आणि जे रूट आहे तो ऑटोमॅटिक रूट वाढवला गेला. आणि बऱ्याच उद्योगात आता 100% एफडीआय ला परवानगी दिलेली. त्याच्या आधी आपण जे फॉरेन जे एक्सचेंज चे रूल होते ते अवघड होते. आता एफडीआय पण आपण सुलभ करण्यात आलेला आहे. तरी सुरुवात कोणी केली होती? आबिद हुसेनने त्यावेळेस लघु उद्योगासाठी सांगितले होते.
त्यानंतर क्रेडिट रेटिंग एक सांगितलं. आता हे जास्त गिचमिडी झालेलं आहे. तुम्ही वरच्या साईडला आहे ना, किंवा जिथं त्या शिफारसी दिलेल्या आहेत, आता अभिदूषण समिती दिलेली असेल तिथंच बाजूला एका एका वाक्यात तुम्ही किंवा एका एका शब्दात लिहू शकताय. पहिलं काय लिहायचं तिथं, आरक्षण. आरक्षणाविषयी वाचलंय तुम्ही, ह्यानं काय म्हणलेलं आहे, आरक्षण काढलं पाहिजे. दुसरं काय लिहायचं तर सेवा समावेश करा, सेवा समावेश. परत काय लिहायचं, एफडीआय. एफडीआय काय म्हणणार आहे, कमी करा म्हणणार का वाढवा म्हणणार, वाढवाच म्हणणार. 24% मर्यादा प्लस करा, 24% पुढे घेऊन जावा. त्यानंतर चौथी शिफारस काय केली त्याने, क्रेडिट रेटिंग. आता जसं देशाचं क्रेडिट रेटिंग असतं, तुमचं स्वतःचं सिबिल काढलेला असतो. तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर चेक करता आणि बँकामधून तुम्हाला कर्ज द्यायचं असेल तर सिबिल स्कोअर चेक करते. किंवा तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर तुमचा सिबिल चेक केल्यानंतर दिलं जातं. आता एमपीसी करणारे पोरं असतील, आपण जर मॉलला फिरायला गेलो तर आपल्या मागे लागते तेच वाले, पण सिबिल स्कोअर किंवा आपली पगार वाचल्यानंतर तसंच पळून जाते ते. कारण आपला सिबिल स्कोअर जर कमी असला तर ते देणार नाहीत आपल्याला. तसंच जर लघु उद्योगानं कर्ज द्यायचं असेल तर तिथं महत्वाचं काय, तुमचं क्रेडिट रेटिंग महत्वाचं आहे. तर क्रेडिट रेटिंग मुळे तुम्हाला कर्ज देणं सुलभ होईल. आणि 1995च्या काळात ही गोष्ट नवीन होती, तर त्याने क्रेडिट रेटिंगची सुरुवात करा असं अभिदूषणनं सांगितलं. तर आता हे 4-5 ओळीत आलं. अभिदूषणवर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे, कारण ह्याच्यानंतर म्हणजे मोठ्या शिफारसी केल्या होत्या. आणि ही जी समिती होती ती लघु उद्योगाच्या परत म्हणजे पुनराभ्यास करण्यासाठी स्थापन केली होती. 97 ला अहवाल दिला होता. 1995-97 असेल. अहवाल कधी दिला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सरांनी तिथे 1995 लिहिलं ना, डबल डॅश करून 97 पडल्या. 95 ची समिती आहे, 97 ला अहवाल दिला. आणि एलपीजीचं जे धोरण आहे त्याचा परिणाम या समितीवर पडला होता. हे 4-5 शब्दात फक्त लक्षात ठेवा, वाक्य लक्षात राहणं अवघड आहे. त्यानंतर पुढे बघा, एस पी गुप्ता. आता एस पी गुप्ता जिथं आहे ना, तिथं फक्त असं एका शब्दात आपण लिहिलं ना, 3 स्तर केलं पाहिजे. आता लघु उद्योगाची रचना 3 स्तरीय असली पाहिजे. सध्या कशी आहे लघु उद्योगाची रचना, 3 स्तरीय. आपण बघितलं मेस्मे, मेस्मे मिनिस्ट्री म्हणतो ना, मेस्मे, MSME असं सुद्धा म्हटलं जातं. मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, आपण 1 कोटीच्या आत बघितलं. 1 ते 10 कोटी मीडियम बघितलं, सॉरी स्मॉल बघितलं, आणि त्यानंतर मीडियम बघितलं 10 ते 250च्या दरम्यान, मध्यम उद्योग. तरी 3 स्तरीय रचना कोणी सांगितलेले, एस पी गुप्ताने सांगितलेले, लक्षात ठेवा. एकच कायदा करा, जे लघु उद्योग कुटीर उद्योग असे वेगवेगळे कायदे आहेत त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन आणून एकच कायदा करा. तिसरी गोष्ट काय सांगितली ना, तर त्यामध्ये टेक अपग्रेड फंड तयार केला पाहिजे, टेक्नॉलॉजी अपग्रेड फंड. आता कुटीर उद्योग असतील किंवा लघु उद्योग असतील, ते कमी प्रोडक्टिव्ह असण्याचं कारण काय, एफिशियन्सी कमी असण्याचं कारण काय, तर टेक्नॉलॉजी जुन्या पद्धतीची वापरली जाते. जर ती टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे तो कमी होईल आणि ते जास्त फायदे देतील. तर टेक्नॉलॉजी अपग्रेड ही सुद्धा एस पी गुप्तानं सांगितलं होतं. आता एस पी गुप्ता जे होते ते नियोजन आयोगाचे सदस्य होते आणि लघु उद्योगाच्या अभ्यासासाठी 1999 ला स्थापन करण्यात आली होती समिती. एस पी गुप्ता कार्यदल कधी स्थापन झाला ह्याच्यावर प्रश्न आलेला आयोगाचा, 1999 ला स्थापन झालेला आहे. आता क्रोनॉलॉजी जी आहे ते स्नॅपशॉट मध्ये तुम्ही लक्षात ठेवली, किंवा इथं जसं मी लिहून घेतलंय डीजी कर्व 1955, त्याच्या खाली एका वाक्यात असं शब्दात जर लिहिलं तुम्ही तर ते एवढं सोपं जाईल तुम्हाला की परीक्षेच्या आधी. आता मार्क GS4 ला कमी येण्याचे कारण काय, तर त्यावेळेस आपल्याला एकतर फटीग आलेलं असतं. जसं समृद्धी महामार्गावर गाडी चालवता चालवता शेवटच्या टप्प्यात जास्त ऍक्सिडेंट होते शिर्डीच्या जवळपास आल्यावर. तसंच आहे की त्यावेळेस तुमचा जो पेशन्स असतात ते कमी झालेले असतात आणि पेपर कधी संपतात. आणि इकॉनॉमीचा पेपर लिहिताना, आता माझा 7-8 महिन्याचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये आपण पेपर नंतर कुठं जाणार, कुठं फिरायला जाणार, या गोष्टी जास्त डोक्यात असतात. त्यामुळे इथं जास्त आपला कस लागत नाही आणि त्यामुळे मग 70, 75, 80 ह्याच्या खाली मार्क GS4 ला असतात. आता 1 ला पोरांना 115 पर्यंत मार्क चाललेत आणि 4 ला यावर्षी 70-75 पर्यंत मार्क आले. पेपर अवघड असणं हे पहिली महत्वाचं कारण आहे त्यामध्ये. दुसरं महत्वाचं कारण हे पण आहे की तुम्ही आहे ना व्यवस्थित लिहून घ्या आणि नोट्स काढताना बघा, बरेच जण काय करतात 2-3-4-5 वेळा वाचलं की नोट्स काढून घेतात आणि नोट्स काढल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्याच नसतात. आडत नाही तर पोहरेत कुठं येणार आहे. जे तुम्ही वाचलंच नाही तर ती अपेक्षा कशी करणार आहे तुम्ही उत्तर बरोबर लिहिणार. त्यामुळे माझी अशी पद्धत आहे की इकॉनॉमिक्स हा विषय छोटा आहे, कमी आहे. म्हणजे पुस्तक जरी दिसलं सर मोठं दिसत असलं तरी पण पाठ करायचं, लक्षात ठेवायचं खूप कमी आहे. बाकीच्या गोष्टी ट्रेंड आणि लॉजिकसाठी आहेत. तर त्यातल्या गोष्टी जर तुम्ही अंडरलाईन किंवा असं वरच्या साईडला लिहून घेतलं तर रिव्हिजन करताना तुम्ही पानं जरी पलटले ना तर त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. एका स्नॅपमध्ये त्या गोष्टी आल्या तर कम्पॅरिझन पण सोपं होईल. त्यामुळे अशा गोष्टी करा, परीक्षेला तुम्हाला किमान या विषयाला 10 मार्क तर वाढलेले दिसतील. रिव्हिजन व्यवस्थित केलं ना अशा पद्धतीने त्याचं कॅटेगरायझेशन केलं, 10-10 मार्क जर प्रत्येक विषयात झाले तर 40 मार्क होते.
2004 ला अर्जुन सेन गुप्ता हा दुसरा गुप्ता आहे. SP गुप्ता आधी आलाय, त्यानंतर अर्जुन सेन गुप्ता समिती आली होती. तर अर्जुन सेन गुप्ता जे आहे ते ना सिडबी अंतर्गत SME फंड जो असतो त्याच्यामध्ये लघु उद्योगांना 8% कर्ज देण्यात यावे आणि व्याजदर 2% असावा असं सांगितलं होतं. तर अर्जुन सेन गुप्ताचं महत्वाची शिफारस आहे की सरळ कायदा करा, म्हणजे सिंपल कायदा करा आणि कमी व्याजदराने कर्ज द्या. कमी म्हणजे 2% व्याजदराने कर्ज. अशी शिफारस त्यांनी केली होती. कायदा कसा पाहिजे? सिंपल असला पाहिजे. अर्जुन सेन गुप्ता आणि लघु उद्योगाने जे कर्ज आहे ते कमी व्याजदराने द्या. SP गुप्ता काय म्हणला होता की एकच कायदा असला पाहिजे, म्हणजे MESP साठी जे वेगवेगळे कायदे आहेत ते एकत्रित करा. आज जसं आपण कामगार कायद्यासाठी युनिफाईड कोड तयार करतोय. कोड म्हणजे काय असतो? तर कायद्याचा एक संच असतो, संहिता म्हणतो आपण त्याला. मनुस्मृती जशी संहिता, वेगवेगळे कायदे त्यामध्ये आहेत, तसंच त्या संहिता एकत्रित करा असं अर्जुन सेन गुप्ता म्हणला होता. आता 2019 UKCना, आता डायरेक्ट 2019 UKCना समिती आहे. आता UKCना ही एकदम लेटेस्ट आलेली आहे. त्यामुळे UKCना समोर आहे ना, जे त्याच्यावर इम्पॅक्ट पडलेला असेल ते कशाचा पडलेला असेल, तर मेक इन इंडिया सारख्या गोष्टीचा त्याच्यावर इम्पॅक्ट पडलेला आहे. त्यामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे, तर लघु उद्योगामध्ये खाजगी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली पाहिजे. सरकारद्वारे इन्व्हेस्टमेंट फंड तयार करण्यात आला पाहिजे, कारण आता आपल्याला एक्सपांड करायचं आहे. एक्सपांड करायला इन्व्हेस्टमेंट फंड पाहिजे. त्यासोबतच तारणमुक्त कर्ज दिली जातात ती दुप्पट केली पाहिजे. नंतर मुद्रा योजना आली होती, त्यामध्ये जी 10 लाखाची मर्यादा होती ती 20 लाखापर्यंत वाढवण्यात यावी. आपण बघितलं होतं ना, त्यामध्ये काय किशोर, त्याच्या आधी कुठला कर्ज आहे? शिशु, किशोर आणि तरुण आहे का? त्या तरुण मध्ये किती आहे? 10 लाखाची मर्यादा आहे, बरोबर आहे का? ती 10 लाखाची मर्यादा ती 20 लाखापर्यंत केली पाहिजे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो UKC मध्ये? UKC एकदम लेटेस्ट आहे. त्यामध्ये पहिलं काय, इन्व्हेस्टमेंट फंड कितीचा पाहिजे? तो 10K करोडचा, 10K कोटीचा. नंतर दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितली UKC ने, तारणमुक्त कर्ज दुप्पट करा. आणि तिसरी शिफारस काय केली, तर मुद्रा जी आहे ना, मुद्रा योजना, इथं मराठीतच लिहिलेलं सोपं जाईल. जी मुद्रा कर्ज मर्यादा आहे 10 वरून किती करा? 20 लाख करा. आता मी तुम्हाला सांगितलं की कोड, कोड म्हणजे काय असतो, तर वेगवेगळ्या कायद्याचा संहिता असतो. तर MESP कोड तयार करा, MESP कोड तयार करा. एकच संहिता असावी, त्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे असले पाहिजे. MESP कोड तयार करा. आणि सीडबीचा सहभाग वाढवा, हे एवढे महत्वाचे नाही. म्हणजे 3-4 ज्या अशी परीक्षा आहेत त्या अशा आहेत की त्या परीक्षेत तुम्हाला विचारू शकतात मल्टीलायनरला. आता समितीवर कुठला जरी प्रश्न आला तर ते चुकला ना पाहिजे. सुरुवातीची 55 समिती कोणती आहे? कर्वे समिती. कर्वे समितीनं काय सांगितलं होतं? नियोजन आणि रिझर्वेशन, बरोबर आहे का? त्यानंतर नायक समिती आली होती. नायक समिती नेमलीच कुणी होती? वित्त पुरवठ्यासाठी नेमली होती. त्यामुळे नायक समितीनं काय सांगितलंय की कर्ज देताना लघु उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. नंतर आबिद हुसेन समिती, आबिद हुसेन समिती सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे LPG आल्यानंतर सगळ्यात जास्त फटका कुणाला बसणार होता? MNCचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसतो? लघु आणि सूक्ष्मला बसतो. तर हा जो फटका बसणार आहे ते लॉंग टर्म मध्ये तो कमी व्हावा आणि ते शॉक ऍब्झॉर्ब करण्यासाठी आबिद हुसेन समिती आली होती. त्याने काय सांगितलं पहिल्यांदा की जे सध्याचं आरक्षण आहे ते रद्द केलं पाहिजे. मोठ्या उद्योगांना पण त्या विषयात आता ज्या स्थापन करायचे ते उद्योग स्थापन करायला मोकळीक दिली पाहिजे. त्यानंतर परत त्यानं काय सांगितलं होतं की FDI जे पर्सेंटेज आहे ते कमी केलं पाहिजे. हा सॉरी, FDIचं जे मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे, म्हणजे जास्त FDI आला पाहिजे. सेवांचा समावेश सुद्धा त्यामध्ये केला पाहिजे. या 3 महत्वाच्या शिफारसी कोणी केल्या होत्या?
आबिद हुसेननं केलं होतं. 95 ला आली होती, 97 ला अहवाल दिला होता. त्यानंतर पुढे आली होती एस पी गुप्ता. एस पी गुप्ता कधी स्थापन झाली याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला. 1999 ला स्थापन झालेली. आबिद हुसेन 95 ला स्थापन, 97 ला अहवाल, दोन्ही लक्षात असले पाहिजे. आता जी एस पी गुप्ता आहे, एस पी गुप्तानं सगळ्यात महत्वाचं सांगितलं 3 स्तर करा. लघु उद्योग न म्हणता त्याला 3 स्तर करा, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. सध्याचं जे स्ट्रक्चर आहे ते मेस्मीचं त्याच पद्धतीचं आहे. तर 3 स्तर तयार करा, एकच कायदा आणा आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड आणा. या 3 गोष्टी एस पीने सांगितल्या. अर्जुन सेनगुप्ता जो आहे त्याच्यानंतर आलेला, त्यानं परत काय सांगितलं की सरळ कायदा करा आणि जे कर्ज आहेत ते कमी दराने द्या. त्यानंतर पुढे आली युकेसीना. युकेसीना डायरेक्ट 2019 ला. अर्जुन सेनगुप्ता 2004 ची होती. युकेसीना जी समिती आहे 2019 त्याच्यावर मेक इन इंडियाचा वगैरे प्रभाव होता. मुद्रा योजना सारख्या योजना आल्या होत्या. मग त्या गोष्टी लक्षात ठेवून त्यानं काय सांगितलं की इन्व्हेस्टमेंट फंड 10,000 कोटीचा स्थापन करा, त्यातनं कर्ज देता येतील. नंतर मुद्रा योजना जी आहे त्याच्यामध्ये जी तरुणची मर्यादा 10 लाख आहे ती 20 लाख करा आणि त्यासोबत जी तारण मुक्त कर्ज दिली जातात ते दुप्पट केली पाहिजे. मग बाकी सिडबीचा सहभाग वाढवा आणि सगळ्यात महत्वाची शेवटची शिफारस काय त्याची, तर मेस्मेसाठी एक कोड आणा. कोड म्हणजे संहिता, सगळे कायदे त्यामध्ये असले पाहिजेत. आता बघा लघु उद्योगासाठी काही योजना कार्यरत आहेत, त्या योजनेची थोडक्यात माहिती बघूया. योजनेचं जी सुरुवात आहे त्याचं लक्ष्य गट आणि मुख्य उद्देश या फॉर्मॅटमध्ये सरांनी पण दिलंय, आपण त्याच फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवूया. जर काही एक्स्ट्रा असेल तर मी तुम्हाला त्यामध्ये सांगतोय. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, आता पीएम एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम जो आहे तो 2008 ला, इथे थोडं करेक्शन आहे, 2008 ला सुरू करण्यात आलेला होता. ह्याच्या आधी 2-3 योजना होत्या ज्या आपण HRD मध्ये बघितलेल्या, PMRY वगैरे. त्याच्यामध्ये चेंजेस होत होत 2008 ला PMEGP एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम आणि प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना या दोघांना एकत्रित करून हे PMEGP आणली होती 2008 ला. आता ह्याचा जो उद्देश होता तो ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातले जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार पुरवणे, ग्रामीण आणि शहरी भागात स्वयंरोजगाराचे उपक्रम उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करणे. आता पीएम एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम जो आहे तो स्वयंरोजगारासाठी हे महत्वाचं आहे. एमजी नरेगा वगैरे असेल ते मजुरी रोजगारासाठी आहे. फरक लक्षात ठेवा, मजुरी रोजगार आणि स्वयंरोजगार हे दोन वेगवेगळे भाग आहेत. बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये जे रोजगार योजना राबवले जातात त्यामध्ये एकत्रित योजना असते, जशी नेहरू रोजगार योजना आहे त्याच्यामध्ये स्वयंरोजगार आणि मजुरी रोजगार या दोन्हीवर भर दिलेला आहे. त्यानंतर स्फूर्ती योजना, स्फूर्ती योजनेमध्ये त्याचं लॉंग फॉर्म काय ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिमेंबर स्कीम ऑफ फंड फॉर रिजनरेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज. आता ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज म्हणजे काय, तर पारंपरिक उद्योगासाठी परंपरागत उद्योग. स्फूर्तीसाठी परंपरागत हा शब्द महत्वाचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जे परंपरागत उद्योग आहेत म्हणजे आधीपासून जे आलेले आहेत, आता समजा विणकाम असेल, जरदोशी असेल, तर त्यानंतर परत ते एका कलाकुसराच्या गोष्टी असतात किंवा शाली असतील, हेमरू शाली आपल्याकडे आहेत किंवा तिकडं जम्मू काश्मीरमध्ये शाली विणल्या जातात, ते परंपरागत आलेले व्यवसाय. पुढच्या पिढीला ते शिकवले जातात. कशीदाकारी नावाचे एक कापडा संदर्भात आर्टचा उद्योग आहे, तर ते सगळे कसे आहेत परंपरागत उद्योग आहेत, त्यांना उत्पादक आणि स्पर्धात्मक बनवणे. स्फूर्ती परंपरागत उद्योगांना स्फूर्ती देणे हे स्फूर्तीचं काम आहे. 2005 साल आलेले. नंतर अस्पायर अ स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इनोव्हेशन रुरल इंडस्ट्री अँड एंटरप्रिनरशिप. आता ही ग्रामीण भागासाठी ऍस्पायर ग्रामीण आणि कृषी भागासाठी हे लक्षात ठेवा. ग्रामीण आणि कृषी आधारित उद्योगामध्ये इनोव्हेशन आणि एंटरप्रिनरशिप या दोन गोष्टी वाढवणे. इनोव्हेशन आणि एंटरप्रिनरशिप कशाला, ग्रामीण आणि कृषी उद्योगात, तर ते लक्षात ठेवा. ऍस्पायर ग्रामीण आणि कृषी उद्योगासाठी आहे. त्यानंतर उद्योग आधार मेमोरेंडम. आता आधार आधारित सरळ निपटारा. आता जर समजा तुमचा आधार नंबर घेतला एमपीसीने, तुम्ही तिथं परीक्षेला गेला, मुख्य परीक्षेला, तर तुम्ही थंबनं तुमचं बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन करू शकताय. बाकी तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नसते. आधार नंबर देऊन जर तुम्ही तिथं थंब केला तर ते सोपं होऊन जातं. तसंच उद्योगाला सुद्धा आधाराशी जर जोडलं असेल तर मग पुढच्या ज्या कायद्याचा निपटारा असेल किंवा काही सर्टिफिकेशन असेल तर ते सोपं होऊन जाईल. याची सुरुवात 2015 ला सुरू केलेली आहे. त्यानंतर SC/ST हब अनुसूचित जाती जमातीतील व्यावसायिकांसाठी 2016 ला सुरू करण्यात आला.
त्यामध्ये SC ST जमातीतील जे व्यावसायिक आहेत त्यांना पूरक संधी उपलब्ध करून देणे. MIDC पण असेल तिथं पण काही रिझर्वेशन असतं, 15-20% ते ठरवलेल्या राज्यानुसार, कारण MIDC हा विषय राज्याकडे आहे. तर राज्य तिथं SC ST आणि महिला उद्योजकांना काय आरक्षण ठेवतो. तेवढ्या जमिनी ज्या असतील त्या MIDC मधल्या त्या जमातीतल्या किंवा जातीतल्या लोकांना आरक्षित असतात. नंतर झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट योजना, आता ही 2016 सुरू झालेली आहे. उत्पादनातल्या त्रुटी न राहण्यासाठी कारवाई करणे आणि गुणवत्तापूर्ण ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान वापरायचं आणि पर्यावरणपूरक उत्पादन तयार करायचे. आता बघा, ज्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात तिथं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं, QA चेक किंवा तिथं ओके नावाचा असा शिक्का असतो. बघा तुम्ही प्रोडक्ट छोटे पण इलेक्ट्रॉनिक किंवा मेकॅनिकल प्रोडक्ट असतील त्याच्यावर क्वालिटी चेक नंतर ते पुढे येतात. मात्र या गोष्टी लघु उद्योगात नसतात. त्यामुळे लघु उद्योगासाठी झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट योजना आणले, जेणेकरून निर्यातीमध्ये पण त्यांना अडथळा येणार नाही. आणि निर्यात केल्यानंतर तिथे त्या गोष्टी चेक केल्या असतात. आपल्या इथे जर विकायचे तर एवढ्या गोष्टी चेक होत नाहीत, पण निर्यात केलेल्या गोष्टींची क्वालिटी चेक केली जाते. आता अजून एक योजना आहे मेस्मी संबंध. मेस्मे संबंध ही योजना आली 2000, ही जरा ह्याची जरा सर्च करा, मेस्मे संबंध लॉन्च डेट सर्च करा. ही सरकारी सार्वजनिक खरेदीतील काही भाग मेस्मे कडून घ्यावे. जसं बघा, गव्हर्नमेंटला लागणारे स्टेशनरी असतील किंवा काय असेल तर काही गोष्टी आपण बचत गटाकडनं घेणं कंपल्सरी केलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं. महाराष्ट्र सरकारनं स्वतःच्या राज्याचा GR काढलेला आहे. तसं मेस्मे संबंधानुसार सार्वजनिक जी खरेदी केली जाते सरकारी कामासाठी ज्या गोष्टी लागतात त्यातला काही हिस्सा हा मेस्मेकडनं घेण्यात यावा, त्यासाठी मेस्मे संबंध नावाची योजना काढली होती. त्यानंतर पुढे लोकल हो का ग्लोबल 2020 ला आलेले 200 कोटी पर्यंतच्या परकीय निविदावर बंदी, म्हणजे परकीय जे टेंडर आहेत त्या टेंडरवर बंदी घालण्यात आली. म्हणजे 200 करोडच्या आतले जे असतील तर ते लोकल जे मेस्मे उत्पादक आहेत त्यांना दिले जातील. म्हणजे लोकल हो ग्लोबल कशासाठी, तर 200 करोड पर्यंतच्या निविदा जे असतील किंवा टेंडर असतील त्यांना आंतरराष्ट्रीय निविदा स्वीकारण्यात येणार नाही. देशी आणि मेस्मेंना तिथं संधी दिली जाणार आहे. तिथे हा ही मेस्मे संबंध 2017 इथे लिहून घ्या. आता पुढे बघायचं झालं तर आता आपल्याला काय बघायचं, लघु उद्योगाच्या समस्या काय, तर आर्थिक समस्या आहे. लघु उद्योगाचे मालक हे एकटे असतात आणि त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळं बँकेकडून त्यांना कर्ज पण लवकर मिळत नाही, कारण त्यांच्याकडे तारण वगैरे ठेवायला पण बऱ्याच गोष्टी कमी आहेत. किंवा त्यांना शेअर मार्केटमधून जसे मोठ्या कंपन्या भांडवल उभं करतात तसं त्यांना उभं करता येत नाही. त्यामुळे कर्ज मिळणं पण त्यांना कठीण असतं. तर मोठ्या उद्योगाचा प्रभाव असतो. जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर तुम्ही टाटा असेल किंवा मग समजा रिलायन्स असेल त्या गोष्टींना लवकर प्राधान्य देतात. लोकल गोष्टी विकत कमी घेणार, कारण तिथं तुम्ही क्वालिटीचा जर विषय येतो तर मोठ्या कंपन्यांवर लोकांचा जास्त विश्वास असतो. नंतर अपुऱ्या पायाभूत सुविधा, ज्या पायाभूत सुविधा लोकल उद्योग जे आहेत किंवा लघु उद्योग आहेत ते विखुरलेले आहेत, त्या पायाभूत सुविधांची कमतरता. आता हे सगळे बोलवच्चन गोष्टी आहेत, तुम्ही तुमच्या कॉमन सेन्सला सुद्धा उत्तर सोडवू शकताय. त्यामध्ये अपुरी आणि जुनी यंत्रसामुग्री असते, म्हणजे अपग्रेडेशन असतं टेक्नॉलॉजीचं, ते जसं मोठ्या उद्योगामध्ये होतं तसं लघु उद्योगामध्ये होणं अडचणीच असतं. ते त्यांना जी टेक्नॉलॉजी ती पण जुनी असते, यंत्र जुने असतात, त्यामुळं जी इफिशियन्सी आहे किंवा प्रोडक्शन कॉस्ट आहे तो लघु उद्योगांचा जास्त असतो. त्यानंतर विपणन समस्या, मार्केटिंगला अडचण असते. समजा आज MI ने ऍडव्हर्टाईज केली असेल किंवा मॅकडोनल्डने ऍडव्हर्टाईज केली तर तुम्हाला जगभरात ती ऍडव्हर्टाईज पोहोचते. किंवा समजा पेपरलाईनने ऍडव्हर्टाईज असेल तर भारतातलं प्रत्येक थोडं मोठं शहर असेल तर प्रत्येक ठिकाणी मॅगडीची ब्रँच आहे किंवा MIचा फोन प्रत्येक गावात पोहोचलेला आहे. मात्र जर लोकल एखादी कंपनी असेल, समजा लोकल आता पुण्याच्या बर्गरचा ब्रँड आहे, त्याला जशी मार्केटिंग करता येत नाही त्यामुळे त्याला त्याची किंमतीवर पण मर्यादा येतात. त्यानंतर जागतिकीकरणाचे परिणाम सगळ्यात जास्त कशावर झालेले आहेत, मेस्मीवर झालेले आहेत.
त्यानंतर आता हे काही अजून योजना आहेत. मुद्रा व्याज सवलत योजना, मुद्रा इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम, ही 24 जून 2020 ला आली होती. मुद्रा शिशु कर्ज, आता त्यामध्ये शिशु कर्जांना 2% व्याज सबसिडी देण्यात येते. ह्याच्यामध्ये जे गट केलेले आहेत शिशु किशोर आणि तरुण 10 लाखापर्यंत त्यामध्ये सांगितलेलं. आपण सिन्हा कमिटी बघितली होती मागची, त्याच्यामध्ये काय सांगितलं की त्यांची जी मर्यादा आहे ते 20 लाखापर्यंत वाढवा. नंतर खाद्यान्न प्रक्रिया उपक्रम योजना, प्राईम मिनिस्टर जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे किंवा फॉर्म्युलायझेशन ऑफ फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस, आता जे खाद्य प्रक्रिया उद्योग असतील ज्याला आपण अन्न प्रक्रिया उद्योग म्हणतो मराठीमध्ये, तर अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत ते कृषीशी रिलेटेड आहे. समजा वाईन तयार करायची असेल तर ती वाईन द्राक्षावर प्रक्रिया तयार करून केली जाते, तर ती कशी तिथे फूड प्रोसेसिंग, किंवा चिप्स तयार करायचे असतील, टोमॅटो सॉस तयार करायचा असेल, जाम तयार करायचं असेल, जेली असेल, हे सगळे कशाला रिलेटेड आहेत? कृषीला आहेत. अन्न प्रक्रियेमुळं फायदा कृषीला होतोच, त्यासोबत अन्नाची नासाडी कमी होते आणि त्याचं जे व्हॅल्यू एडिशन आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. जर समजा आता टोमॅटो काही दिवसासाठी 100 रुपये किलो विकले होते, मात्र आता जर त्याचा 15, 20, 25 रुपये किलो झाला. मात्र तेच जर सॉस बघितला आपण तर सॉसची जी किंमत आहे ते 180, 200 रुपये किलो असते. मग जर आपण ते 15 रुपयाच्या टोमॅटो पासून 1 किलो टोमॅटो पासून जर समजा 400 ग्रॅम जरी सॉस बनला तरी त्याची किंमत किती पटीने वाढलेली आहे? 4-5 पटीने वाढू शकतो ना त्याची किंमत. तर खाली पण दर चांगला देता येतो. आणि दुसरी गोष्ट, टोमॅटो टिकतात किती दिवस? लयत लय चांगल्या क्वालिटीचे त्यामध्ये संकरित असतील हायब्रिड तर 10 दिवस टिकतील, त्याच्यावरती टिकणार नाहीत. पण सॉस 1-1 वर्षपर्यंत टिकतो, म्हणजे सेल्फ लाईफ पण वाढते. आणि त्यासोबतच जे खाद्य प्रक्रिया उद्योग आहेत, लोणची तयार करायचं असेल गावात, पापड तयार करायचं असेल, हे सगळे खाद्य प्रक्रिया आहेत. किंवा मनुके तयार करतो आपण सांगली साईडला वगैरे, मनुक्यासाठी किंवा कांद्यात चाळ वगैरे अशा गोष्टी चालू झालेल्या आहेत. त्याला फॉर्म्युलायझेशन केलेलं नाही, त्यामुळे त्यांना कर्ज वगैरे मिळण्यासाठी अडचणी येतात. त्यासाठी स्कीम आणली होती, असंघटित खाद्यान्न प्रक्रिया प्रमाणात प्रोत्साहन करायचं, त्यांना संघटित आणि औपचारिक बनवायचं. त्यामुळे काय होईल, तर ह्याची पण क्रेडिट रेटिंग होईल. त्यांना जे वित्तीय जाळ आहे त्या वित्तीय जाळ्यात आणता येईल. उद्या त्यांना बँकांना कर्ज देणं सोपं होईल, मग त्या या जाळ्यात येऊ शकतील. नंतर विक्रेत्यासाठी पीएम स्वनिधी, पीएम स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी योजना ही 2020 ला झालेली आहे. आता हे तुम्हाला माहित असेल की रस्ते विक्रेत्यांना आहे ना 10,000 रुपयाचं भांडवली कर्ज दिलं जायचं. त्यावेळेस बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे बीकेसी मध्ये, मान्य पंतप्रधान आले होते आणि त्यावेळेस सगळ्या जे हॉकर्स आहेत त्यांना गोळा केलं होतं आणि 10,000 रुपयाची ती योजना राबवली होती. जसं आता आपण शासन आपल्या दारी योजना राबवतोय, 75,000 वर्ष पूर्ण, सॉरी 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे 75,000 लाभार्थ्यांना वाटप करायचं आहे. तिथं टार्गेट ठेवलेलं आहे 75,000 जे लाभार्थी आहेत त्यांना एका मंडपाखाली लाभ वाटायचे. तसंच ही स्वनिधी योजना होती, त्यामध्ये त्या वेंडर्सला एकत्रित आणलं होतं आणि प्रत्येकाला 10,000 रुपयाचं जे कर्ज आहे भांडवली कर्ज दिलं जात होतं आणि व्याज सबसिडी, कारण कोरोनामध्ये त्यांचं नुकसान झालं होतं. आता आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या, इंडस्ट्री वाढवणं वगैरे किंवा त्याचं डेव्हलपमेंट करणं, रिसर्च डेव्हलपमेंट आणि त्याचं एक्सपान्शन. पण आता दुसरी गोष्ट काय, तर औद्योगिक आजारपण. समजा एखादी कंपनी चालत नाहीये किंवा त्याला आपण डिझॉल्व्ह करायचं, तर त्यावेळेस त्याला एक्झिट पण असली पाहिजे. तर कंपनी चालू करणं जेवढं अवघड आहे तेवढंच अवघड कंपनी बंद करणं आहे. तर त्याला वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रियामध्ये जावं लागतं. आता जर कंपनी जर प्रॉफिटमध्ये नसेल आणि त्याला जर लिक्विडेशन करायचं असेल तर त्यासाठीची जी प्रोसेस आहे ती सुधारणा करण्यासाठी काय कायदे आणलेले. इंडस्ट्रियल सिकनेस म्हणजे काय, जसं माणूस आजारी पडतो तसं उद्योग पण आजारी पडतो. जसं आता बीएसएनएल आजारी पडलेला आहे, एअर इंडिया आजारी पडलेला आहे. मग ते आजारी पडल्यानंतर एक काम असतं की त्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं, नाहीतर मग विकून टाकायचं. गव्हर्नमेंट ते काम करतं, प्रायव्हेट कंपन्या बंद होतात. जे मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा त्या पण बंद झालेल्या आजारपणामुळे. तर त्यामध्ये कंपनीचा जो दुसरा सुधारणा कायदा होता त्यामध्ये 46 ए मध्ये आजारी उद्योग म्हणजे काय त्याची व्याख्या दिली होती. त्यामध्ये काय सांगितलं, आजारी उद्योग म्हणजे काय, ज्याचा कोणत्याही आर्थिक वर्षातील संचित तोटा गेल्या 4 वर्षाच्या निव्वळ मालमत्तेच्या म्हणजे नेटवरच्या 50% किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्या कंपनीची मालमत्ता टोटल असेल समजा 5 कोटी आणि त्याचा तोटा 2.5 कोटी असला तर पुढच्या काळात ती कंपनी म्हणजे बुडालेलीच आहे ऑलरेडी ती कंपनी, म्हणजे तो आजारी असं समजू शकतो आपण. त्यासोबतच जे क्रेडिटर आहेत त्यांना धनको म्हणतो आपण. समजा एखादी कंपनी आहे बीएसएनएल पेक्षा प्रायव्हेट कंपनी घेऊया, विजय माल्याची किंगफिशर. त्या किंगफिशरला समजा एखाद्या बँकेने कर्ज दिलंय आणि त्यांनी लेखी मागणी करून सुद्धा त्यांना 9 महिन्यापर्यंत ते कर्ज फेडलेलं नाही, तर त्याला पण काय म्हणतो आपण, आजारी कंपनी. एनपीए वेगळी कन्सेप्ट आहे. एनपीए ला किती दिवसापर्यंत, 90 दिवसापर्यंत. 90 दिवसापर्यंत जर कर्ज खात्यात रक्कम डिपॉझिट झाली नाही तर ते आपण एनपीए मध्ये टाकतो. ती कन्सेप्ट वेगळी आहे. आजारपण म्हणजे काय, तर आता तिथे लिक्विडेशन होऊ शकतं पुढच्या काळात, ती दिवाळखोरी
त्या कंपनीचे जाहीर होऊ शकते. तर त्यासाठी काय, तर 9 महिन्यापर्यंत कर्ज नाही फेडलं तर हे 9 महिने महत्वाचे, त्याच्यावर फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो. आणि डेफिनेशन कंपनी कायदा 2002च्या सुधारणेमध्ये देण्यात आली होती. आता रिझर्व्ह बँकेचा काही नियम आहे. आता हे जे नियम आहे 9 महिन्यापर्यंत कर्ज नाही फेडलं तर ते कुणाचा आहे, कंपनी कायदा 2002चा आहे. आता रिझर्व्ह बँकेचा नियम काय, तर आजारी कंपनी म्हणजे काय, तर सतत 1 वर्ष किंवा त्याहून जास्त काळ वारंवार त्याला रोख नुकसान होत आहे. बीएसएनएल सारख्या कंपन्या 10 वर्षापासून नुकसानमध्ये, एअर इंडिया पण तशीच अवस्था होती. भांडवलाच्या तुलनेत कर्जाची रक्कम वाढत आहे आणि त्यांचा कर्ज संभाग म्हणजे कर्ज आणि डेप्ट इक्विटी रेशो वाढलेला आहे. म्हणजे त्यांचं जे इक्विटी आहे, त्यांचं जे शेअर मार्केटमधला हिस्सा आहे, त्यापेक्षा कर्ज वाढलेला, कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले, त्याला आपण आरबीआय नुसार आजारी कंपनी म्हणू शकतो. आजारी उद्योगाची लक्षणं काय, तर वारंवार रोख नुकसान होणं, संत उलाढाल होणं, कायम त्यांना ओव्हरड्राफ्टची गरज पडते. म्हणजे ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर विदाऊट तारणाव्यानं कर्ज घेतलेलं असतं. मुदत संपल्यानंतर सुद्धा ज्या हुंडीच्या रक्कम आहेत त्या देऊ न शकणे. हुंडी म्हणजे काय, तर बँका हुंडीनुसार हुंडी घेऊन कर्ज देत असतात बँका, ज्याला आपण डिबेंचर म्हणतो. त्यानंतर पत्र दर्जा घसरणे, क्रेडिट रेटिंग घसरलेली असते. आणि वर्स्ट कंडिशन मध्ये पगार देणं अवघड होणं, जसं एअर इंडिया असेल. आपल्या पुण्यातल्या नामांकित तथाकथित कॉलेज होते, त्यांनी सुद्धा कित्येक वर्ष पगार दिला नव्हता. हा, तर मग अशा काही कॉलेजेसचे ते पण दिवाळखोरीच्या जवळपासच गेले होते. आता औद्योगिक आजारपणाची कारण कोणते, तर उत्पादनाचे मूल्य जास्त असणे, जो प्रोडक्शन कॉस्ट आहे तो जास्त लागतोय, उत्पादन करायलाच खर्च जास्त येतोय. नंतर विक्री मूल्य कमी असणे, नंतर कच्च्या मालाची कमतरता, कच्च्या मालाचे चढे भाव, नंतर ऊर्जा आणि वाहतूक. आता कारखाने का तोट्यात जात आहेत, तर राजू शेट्टीने ज्यावेळेसपासून आंदोलन सुरू केलं तेव्हापासून ऊसाचा दर वाढला. ऊसाचा दर वाढलाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते चांगलंच आहे. पण जर ते एका एक त्याला सॅच्युरेशन पॉईंट असतो, आता त्याच्यामध्ये नुकसान येण्यासाठी कारखानदारच जास्त जबाबदार आहे. पण तो पैसा कशा पद्धतीने वळवला जातो, कुठं वापरला जातो ते सगळ्यांना माहिती. मग समजा एखाद्या कारखान्याचं इलेक्शन असेल तर आमदारकीच्या इलेक्शन पेक्षा जास्त त्यामध्ये विधानसभेपेक्षा जास्त खर्च केला जातो. आता हे खर्च तर स्वतःच्या खिशातनं करणार नाहीत, त्यांना कुठनं तर ते वसूल करावंच लागणार आहे. मात्र कच्च्या मालाची किंमत जर खूप जास्त वाढली तर एका लेवल नंतर तेच कारण त्याच्या दिवाळखोरीसाठी कारणीभूत असू शकतं. कित्येक कारखाने आहेत, त्यामध्ये सहकारी कारखान्याचं जास्त प्रमाण आहे. सहकारी कारखान्याला 10 मालक असतात, त्यामुळे खाणारे जे लोक आहेत ते पण 10 असतील ना, त्यामुळे ते जास्त लिक्विडेट होत आहेत. त्याचं ऊर्जा, वाहतूक, पायाभूत सुविधांचा अपुरा आणि अनियमित पुरवठा ह्या सुद्धा दिवाळखोरीला कारणीभूत आहेत. भांडवलाचा तुटवडा, भांडवलाचे मार्ग वळवणे, डीएसके डीएसके ड्रीम सिटीला त्यांनी बऱ्याच गोष्टी वळवल्या, त्यामुळे ते दिवाळखोरीत गेले. त्यानंतर कोरोना आला, त्यानंतर महारेरा कायदा आला, नोटबंदी आली आणि त्यामुळं ते सगळं कोलॅप्स झालं. त्याचं अपुरं कुशल मनुष्यबळ. आता ह्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला खाली देतील, खालीलपैकी कोणती कारण औद्योगिक आजारपणाचे, त्यामध्ये तुम्हाला सतसत विवेक बुद्धी आहे, तुमच्या डोक्याला पटतंय कुठलं योग्य कुठलं अयोग्य, त्यानुसार तुम्ही काढू शकता. ह्याच्या बाहेरच्या सुद्धा गोष्टी तिथे येतील. म्हणजे जे अशा लॉजिकवर प्रश्न आहेत त्यासाठी अप्रोच बिल्ड व्हावा, त्यामुळे सरांनी पण या गोष्टी तिथे इन्व्हेस्ट करून दिलेल्या आहेत. आता पुढच्या फॅक्ट मध्ये बघा, आयआरसीआय 1971 ला स्थापन झालं होतं. त्यानंतर आयआरसीआय नंतर काय झालं, तर म्हणजे स्थापन काय झालं होतं, तर इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, पुनर्बांधणी करायची किंवा पुनर्निर्माण करायचं. जे मोडकळीस आलेल्या कंपन्या असतील, आजारी उद्योग असतील, त्यांना परत त्यांचं जे भांडवल पत व्यवस्थापन करून किंवा पायाभूत सुविधा उभा करून देण्यासाठी आयआरसीआय आणली होती. आयआरसीआय म्हणजे डॉक्टर सारखं काम करते. जे आजारी उद्योग आहेत त्यांना परत पुनर्स्थापित करायचं आहे. तर 1985 मध्ये आयआरसीआयचे आयआरबीआय मध्ये रूपांतर झाले. 97 मध्ये आयआरबीआयचे आयआयबीआय मध्ये रूपांतर झाले आणि आयआयबीआय उद्योगांना पतपुरवठा आणि पुनर्वसनास मदत करते. आता हे सगळे जरी आकडेवारी येत असेल स्थापनेची, तरी मी शेवटी तुम्हाला एक टाइम लाईन लिहून देणार आहे पुस्तकाच्या वरच्या साईडला. ते फक्त लिहून घेतलं तर तुम्हाला एका स्नॅप मध्ये ते लक्षात राहील. आयआरसीआय काय काम करतं हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढे आलं BIFR, बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन. आता आधारी उद्योगासाठी 1985 मध्ये सिका ऍक्ट आला होता, त्याचं रूपांतर करून परत सिक्रा झाला. सिका ऍक्ट जो होता 1985चा, ह्याचं 2003 ला आहे ना सिक्रा कायदा आणला, ह्याच्यामध्ये जरा सुधारणा केली आणि सिक्रा कायदा आणला होता, ते 2003चा आहे. आता हा जो ऍक्ट होता ह्याच्या अंतर्गत 1987 ला BIFR स्थापना केली होती, बोर्ड फॉर इंडस्ट्रियल फायनान्शियल अँड रिकन्स्ट्रक्शन. सिका 1985चा, आणि त्या कायद्यानुसार एक वैधानिक मंडळ बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन 1987 ला स्थापन केलं होतं. आता याचं काम काय, तर बोर्ड ते काय काम करणार, तर त्याच्यामध्ये तज्ञ व्यक्ती असतील.
म्हणजे जसं आता शार्क टँक बघत असाल तुम्ही, त्यातनं 4-5 ते शार्क टँक मध्ये कोण असतो तो ह्याचा मालक, पेटीएमचा एक मालक आहे अश्मीर, भारत पेवाला आहे. तर ते थोडंफार ह्यातल्यात शहाणे लोक आणि काय ती शहाणे लोक ती एकत्रित येतात आणि ते दुसऱ्यांना सल्ले देतात कसं करायचं. किंवा हॉटेलसाठी सुद्धा हिस्ट्री चॅनल किंवा ट्रॅव्हल अँड लिव्हिंग वर एक कार्यक्रम येतो. त्याच्यामध्ये जे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तज्ञ आहेत ते काय करतात, बंद पडलेले हॉटेल घेतात आणि त्याला एक महिन्यात वगैरे मेनू चेंज करायचा, त्याचं प्रेझेंटेशन चेंज करायचं, इंटरनेट चेंज करायचं, आणि जे बंद पडलेलं हॉटेल आहे ते चांगल्या पद्धतीने चालवून दाखवायचं. तसंच BIFR काम आहे. जे बंद पडलेले उद्योग आहेत त्यांचं आजार पण शोधून काढायचं, त्याच्यावर उपाययोजना करायची आणि त्याचं पुनर्वसन करायचं. आता जे सार्वजनिक उद्योग आहेत त्याचं आजार पण शोधण्याचं काम सुद्धा BIFR कडेच दिलेलं आहे. पण काय काय उद्योग आहेत ते सरकारनं स्वतःहून मोडकेस आणलेत असं वाटतंय BSNL सारखे. तर जे आजार पण आहेत ते शोधायचं आणि त्याच्यामध्ये उपाययोजना करायची. त्यासाठी हे BIFR, बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन नावाचं मंडळ स्थापन केलं होतं. आता BIFRची जी रचना कशी आहे, तर एक अध्यक्ष आणि 2 ते 14 इतर सदस्य आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता या सदस्यामध्ये असावी लागते, कारण ते जरा निष्पक्ष असले पाहिजे. उद्योगाचे आजार पण शोधून काढायचे, सार्वजनिक खर्चातील वाटा देऊन आर्थिक पुनर्वसन करायचं. आता त्यांना काहीतरी पॅकेज जाहीर केले जातात, जसं बँकांना इंद्रधनुष्य पॅकेज. त्यामध्ये काय केलं जाते, त्यांचं रिकॅपिटलायझेशन केलं जातं. कारण माल्ल्या मोदी म्हणजे नीरव मोदी ते वगैरे घेऊन पळलेले. त्यामुळं काय झालंय की त्यांचं कॅपिटल कमी झाल्यामुळे ते बुडण्याची शक्यता आहे त्यांची पुढच्या काळात. त्यामुळं त्यांना रिकॅपिटलायझेशनची गरज आहे, त्यांचं भांडवल वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी मग इंद्रधनुष सारख्या स्कीम आणलेल्या आहेत. म्हणजे आपलं जे टॅक्स पेअरचा पैसा आहे तो त्यांना दिला जातो त्या कंपन्यांना. आणि सामान्य जनतेचे जे आता तुमच्या गाड्या असतील, घर असतील, ते लिक्विडेशनसाठी किंवा तुमचे जाहीर नोटीस काढली जाते, त्यामध्ये संपत्ती विक्री केली जाते डायरेक्ट सरकार, सॉरी बँक घेत. आता सरफेसी ऍक्ट वगैरे आलाय त्यामुळे फौजदारी केस सुद्धा होते. पण हे जे मोठे मोठे घोटाळे करणारे लोक आहेत त्यांनी पुढची पूर्ण व्यवस्था लावून ठेवलेली असते. हे रेड कॉर्नर नोटीस इश्यू करायच्या आधी ते पळून गेलेले असतात. असे देशामध्ये जातात तिथं माघारी यांना अवघड असतं. त्या साऊथ अमेरिकेमधला कुठला देश आहे जिथं मेहुल चोक्सी वगैरे गेलेले, काय नाव त्याचं मला आता आठवणा गेलं. तर त्या देशातले कायदेच असे एकदम कुठलं, पनामाच्या जवळच आहे वरच्या साईडला. हा हा इक्वेडोर. इक्वेडोरचे जे कायदे आहेत त्यानुसार आपल्याला तिथला जो आरोपी आहे ते माघारी आणता येत नाही आणि त्यांना परत तिथली इम्युनिटी मिळते, तिकडचं नागरिकत्व वगैरे ते घेतात. मग आपल्याला इकडे यायचं अवघड होऊन जात आहे. तर निरोगी म्हणजे त्याच्यामध्ये हे BIFR काय करणार, तर व्यवस्थापनात बदल करू शकते, कारण मॅनेजमेंट पण चुकीचं असू शकते. निरोगी उद्योगामध्ये त्याचं विलीनीकरण करायचं, म्हणजे बँकाचं करतोय आपण. एखादी बुडालेली बँक असेल त्याला चांगल्या बँकेला जोडून द्यायचं, किंवा ज्या छोट्या छोट्या बँक आहेत त्या पण आपण मर्ज करतोय. किंवा एअरटेल आणि सॉरी एअरटेलचं नाही झालं, वोडाफोन आणि आयडिया दोघं पण बुडत होते. दोघांना एकत्रित केलं कारण टक्कर द्यायची होती अंबानी सोबत. कारण रिलायन्स नव्हता का ते जिओ आलेला, त्यामुळे ते वोडाफोन आणि आयडिया एकत्रित आले. तर त्यांचा काय भाग आहे तो विक्री करायचा, काय एक एंटिटी असेल किंवा त्यांचं जे सबसिडरी कंपनी असेल ते विकायचं. आणि सगळे पर्याय संपले तर मग एअर इंडिया सारखं बेच दो, मग ते विकून टाकायचं. मग त्यामध्ये आता LIC सारख्या चांगल्या कंपन्या पण आहेत, पण त्याच्यामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट करायचं वेगळे कारण आहेत. कारण त्यामध्ये मग काँग्रेस असू दे किंवा भाजप असू दे, म्हणजे कुठल्या ही सरकार असू दे कुठलाही पक्ष असू दे, त्यांचं म्हणणं काय असतं की लोकांचा पैसा लोकांच्या हातात राहिला पाहिजे. म्हणजे ती कंपनी लोकांचे आहेत ना, मग त्यामुळे ते खाजगीकरण झालं पाहिजे, कारण लोकांचे हातात त्या कंपनीची मालकी राहिली पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे पण लोकच आहेत ना, दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर. इथं अदानी अंबानीच्या मालकाचं म्हणजे लोक, आणि इकडं LIC पूर्ण देशाचे म्हणजे ते वेगवेगळे लोक आहेत. आता सध्या ते टोल माफीचं चालू आहे, टोल माफीचं आंदोलन आहे. त्याच्यामध्ये म्हैसकर नावाचे एक व्यक्ती आहे, त्याच्यावर ते बोलबुडीनं सुद्धा व्हिडिओ बनवलाय. सगळ्यापैकी बऱ्याच जे टोल आहेत त्या टोलचे कॉन्ट्रॅक्ट तो वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच मिळवतो. मग तो सगळा पैसा फिरून तिकडे जातो. त्यानंतर एक कालची अजून एक बातमी होती, ऑफ द रेकॉर्ड आहे किंवा अभ्यासाच्या संदर्भात नाही आहे, पण ते कंत्राटीसाठी जे ज्युनियर इंजिनियर घेतले होते त्यासाठी लोकमतला आली होती वाटते काल बातमी. त्यासाठी 5 कोटी रुपये त्या एजन्सीला दिलेले. आता एजन्सीचे पैसे कसे फिरून येतात ते माहिती आहे तुम्हाला, कॉन्ट्रॅक्ट देताना वगैरे कसे व्यवहार होतात. आणि जर त्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर ही पोस्ट जर गव्हर्नमेंटनं भरली असते तर त्यावेळेस जे पद
भरून जो खर्च द्यावा लागतो, जे पगारी करावा लागतो, त्याचा खर्च फक्त 3 कोटी आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरला 5 कोटी दिले, त्याच कामासाठी तेवढ्याच लोकांना काम करून घेण्यासाठी जर गव्हर्नमेंटनं स्वतः भरती केली असती तर फक्त 3 कोटी खर्च आला असता. म्हणजे तथाकथित ते तज्ञ किंवा जे राजकीय तज्ञ ते सांगतात ना, म्हणजे गव्हर्नमेंटला जास्त खर्च येतो, प्रायव्हेट वाले कमी पैशात काम करतात. बरोबर आहे, प्रायव्हेट वाले कॉन्ट्रॅक्ट वाले कमी पैशात काम करतात, त्यांना 15-20 हजार रुपये पगार दिला जातो. पण त्यासाठीचा जो टेंडर असतो तो कित्येक पटीने जास्त असतो, आणि तो पैसा फिरून परत माघारी येण्यासाठी कॉन्ट्रॅक्टच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे आता मी काय लेफ्टिस्ट वगैरे नाही, पण सोशलिस्ट थोडंफार असलं पाहिजे, कारण आपण सगळे एमपीसीचा अभ्यास करतोय. त्यामुळे आता जे कॉन्ट्रॅक्ट भरती वगैरे चालू आहे त्याच्या विरुद्ध आत्ताच बोललं पाहिजे, नाहीतर उद्या त्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतात. शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर आज जो टोमॅटो 100 रुपये किलोनं शेतकऱ्यांनी विकला, आणि काही लोकांनी ती घर बिर कोट्याचा बंगला बांधलेला, तो हजारो कोटीचा बंगला अदानीने बांधला असता. ते नशीब तिचे 2-3 प्रकरण निघाली. एक एमएससीबीचं थोडं मी पॉज करून सांगतो. आता 1999 बघा, वित्त मंत्रालयाने बाळकृष्ण इराडी ही समिती महत्वाची आहे, ही समिती लक्षात ठेवा, कारण ह्याच्यानुसार आयबीबीआय, तर आयबीबीआय काय तर ते पण आपण पुढे बघू. इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया. इन्सॉल्वन्सी म्हणजे काय तर ती दिवाळखोरी. इन्सॉल्वन्सीचा अर्थ काय? दिवाळखोरी. आणि बँकरप्सी म्हणजे नादारी. शब्द जरी वेगळे असले तरी त्याचा जो इसेन्स आहे किंवा अर्थ आहे तो एकसारखाच आहे. 1999 मध्ये बाळकृष्ण इराडी अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. त्यांनी जे आजारपणाचे प्रकरण आहे ते हाताळण्यासाठी एनसीएलटी, अजून पण एनसीएलटी आहे मुंबईमध्ये, एनसीएलटीचं ऑफिस आहे. जर काही दिवाळखोरीचे प्रकरण असतील तर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे जातात, आणि त्याच्यावरचं जे अपील आहे ते एनसीएलएटी कडे जातात, नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनल. तर या दोन ज्या संस्था किंवा दोन जे न्यायासन आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो? ट्रिब्युनल, न्यायाधिकरण, अर्धन्यायिकतेचं काम आहे. 2003 मध्ये सिका ऐवजी काय आलं? सिक्रा आलं. आणि बीआयएफआर मंडळ बरखास्त करून त्याऐवजी एनसीएलटी आणि एनसीएलटीची स्थापना झाली. बीआयएफआर कधीच आहे? सिका 1985चा कायदा, 1987चा सिका आहे. मग इथे तुम्ही लिहू शकताय सिका. त्याचं रूपांतर काय झालं 2003 मध्ये? सिक्रा. हे असं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सगळं जे शब्दात किंवा वाक्यात दिलेलं आहे ते एका स्नॅप मध्ये लक्षात येईल. आधी या गोष्टी समजल्या तर मग परत उत्तर पण काढणं सोपं जाते. सिका अंतर्गत काय स्थापन झालंय? बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन, बीआयएफआर. कधी स्थापन झाले? 1987 ला. आणि ह्याच्या अंतर्गत काय स्थापन झालं? एनसीएलटी. आता एनसीएलटी आणि एनसीएलटी हे टप्प्याटप्प्याने स्थापन झाले होते, प्रत्येक राज्यानुसार किंवा प्रत्येक शहरानुसार. आता बीआयएफआर नंतर अजून एक संस्था स्थापन झाली, आयआयबीआय, इन्सॉल्वन्सी अँड बँक, आयबीबीआय. आता काही काम या आयबीबीआय कडे देण्यात आले. इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया, 2016. बीआयएफआरच्या ठिकाणी या 3 संस्था आलेल्या आहेत, एनसीएलटी, एनसीएलटी आणि आयबीबीआय. तर तिन्ही लक्षात ठेवा. आता अजून एक डीआरटी. डीआरटी कशासाठी आहे तर जर समजा जर एखादा ऋणको असेल ज्याने कर्ज घेतले आणि त्याला ते फेडता आलं नाही वेळेवर, तर डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनलकडे अर्ज दिला जातो, आणि त्या अंतर्गत 180 दिवसात त्याची सुनावणी घेतली जाते. डीआरटी पण आहे तिथे, जवळपास सगळं आलेलं आहे. आता एक बीआयसी ऍक्ट लिहून घ्या, कायदा बीआयसी ऍक्ट. त्याला कोड म्हणू शकतो आपण. ऍक्ट आणि कोड मध्ये काय फरक आहे तर कोड मध्ये बरेच कायदे एकत्रित केलेले असतात. बँकरप्सी आणि इन्सॉल्वन्सी कोड. तर बँकरप्सी आणि इन्सॉल्वन्सी कोडचा म्हणजे उद्देश काय तर दिवाळखोरीचं जे प्रकरण आहे, आता काय काय आधीच्या काळात कसं व्हायचं, या कायद्याच्या आधी तर ते प्रकरण कित्येक वर्ष चालायचं. जसं आता आपले बरेच केसेस चालतात. मान्य अध्यक्ष विधानसभा यांनी मागच्या एक
7-8 महिन्यापासून ते प्रकरण चालवलंय. जोपर्यंत निवडणुका होतील तोपर्यंत ते संपलं तर बरं आहे. आता निवडणुकानंतर असं पण नवीनच आमदार निवडून येतील. तर ते दिवाळखोरी कायद्यानुसार काय तर 180 ते 330 दिवसात त्याचा निपटारा करायचा, म्हणजे प्रकरण सॉल्व्ह करायचं. बँक करप्शन इन्सॉल्व्हन्सी कोड कधीचा आहे? 2016चा. आणि ते खाली दिलेलं आहे. 180 दिलं मॅक्झिमम 330. कदाचित मॅक्झिमम दिवस ते विचारतील. जास्तीत जास्त 330 दिवस, 330 दिवसाच्या आत ते सॉल्व्ह झालंच पाहिजे. आता भारतीय अर्थव्यवस्थेतलं सगळ्यात महत्वाचं सेक्टर सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरसाठी वेगळ्या योजना राबवायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्याला मागणी जास्त आहे. ज्याला मागणी जास्त आहे तेव्हा त्याची ग्रोथ होत असते. आपण आता लक्ष देतोय उद्योग क्षेत्र आणि कृषी क्षेत्रावर. सेवा क्षेत्रासाठी तुम्हाला योजना खूप कमी दिसतील, आणि ऑलरेडी आपण स्वस्त मजूर आहे जगभरातल्या आयटी कंपन्यांसाठी, आणि स्वस्त किंवा चीप लेबर असल्यामुळे ऑलरेडी आपल्याकडे फ्लो आहेच. सगळ्यात जास्त एफडी असेल किंवा सगळ्यात जास्त निर्यात असेल ते आपण कशाने करतोय? सर्व्हिस मधनं. मागेच तुम्हाला सांगितले आपला जो जीडीपीतला वाटा आहे तो आधी 31% होता, तो किती झाला आता? 53%च्या वर गेलेला आहे. रोजगार निर्मितीला 12% वाटा हा 26% पर्यंत गेलेला आहे. निर्यातीला वाटा 10%वरून 37% पर्यंत वाढलेला आहे. निर्यातीमध्ये आपला क्रमांक किती आहे? 7वा आहे. मात्र पहिल्या लेक्चरला आपण उद्योग ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस बघितलं की कृषी क्षेत्रात रोजगार निर्मितीची कॅपॅसिटी सर्वाधिक असते. उद्योग क्षेत्रात मध्यम असते, आणि जे राहणीमान असतं किंवा जे पर कॅपिटा इन्कम असतं उद्योग क्षेत्रातलं ते मिडियम असतं. मात्र सेवा क्षेत्राचं जे पर कॅपिटा इन्कम आहे ते खूप जास्त असतं. मात्र त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन कॅपॅसिटी कमी आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये कमी लोक लागतात. त्यामुळं जर एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी सगळ्यात जास्त इंटेन्सिव्ह आहे ते प्राथमिक क्षेत्र आहे. मात्र जर आपल्याला दारिद्र्य दूर करायचं असेल आणि विकास समतोल करायचा असेल तर उद्योग क्षेत्र महत्वाचं आहे. सेवा क्षेत्राचा विकास करताना बघा त्यामध्ये प्राथमिक द्वितीय हे सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर झालेल्या आहेत. आता द नॅशनल अकाउंट्सच्या वर्गीकरणाप्रमाणे सेवा क्षेत्रात व्यापार येतो, हॉटेल येतं, रेस्टॉरंट येते, वाहतूक येतं, साठवण येते, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. मात्र जे बांधकाम क्षेत्र आहे ते द्वितीय क्षेत्रात येतं, आणि रिअल इस्टेटचं क्षेत्र आहे ते सेवा क्षेत्रात येतं. एवढा फरक फक्त लक्षात ठेवा. बांधकाम आहे ते कुठे येणार आहे? द्वितीयक मध्ये येणार आहे. आणि रिअल इस्टेट म्हणजे बांधल्यानंतर ते विकण्याचं काम, जसं पुण्यामध्ये प्रत्येक टपरीवाला आणि प्रत्येक किराणा दुकानवाला रिअल इस्टेटचं काम करतो. त्याला आजूबाजूला माहित असतात ना फ्लॅट, मग तो एकतर ते ब्रोकरचं काम करतो किंवा मग 2% भेटतात त्याला एखादी जागा विकल्यानंतर. त्यामध्ये टपरीवाल्याला काम नसतात काय. परत ते कटिंगवाला, टपरीवाला आणि किराणा दुकानवाला हे 3 आहेत त्यांचा साईड बिझनेस पुण्यातल्या लोकांचा ब्रोकरचा आहे. एमपीसीचे पोरं जरा हुशार आहेत, त्यांनी स्वतःचे ग्रुप तयार केलेले, त्यामुळे ब्रोकरला ते कमीत कमी पैसे खर्च करतात. आपले स्वतःचे ग्रुप असल्यामुळे त्यांचं स्वतःचं नेटवर्क आहे टेलिग्रामचं, त्यामुळे ब्रोकरला पैसे द्यायची कमी गरज लागते. आता नॅशनल अकाउंट स्टॅटिक्स डाटानुसार 2020 मध्ये जगात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर सर्वाधिक भारताचा होता. हे महत्वाचं आहे. सेवा क्षेत्राचा वृद्धी दर सगळ्यात जास्त कोणाचा आहे? भारताचा होता. कोरोनाच्या काळात पण, कोरोनाच्या काळात तर वर्क फ्रॉम होम होतं, त्यामुळे सर्व्हिस सेक्टरवर कमी परिणाम झाला. सर्व्हिस मधल्या टुरिझम वगैरेवर किंवा दळणवळणावर परिणाम झालाय. मात्र जे बॅक ऑफिसचे जॉब आहेत किंवा वर्क फ्रॉम होमचे जॉब आहेत त्याच्यावर सगळ्यात कमी परिणाम झालाय. उलट त्या कंपनीने जास्त काम करून घेतलं. वर्क फ्रॉम होम मध्ये ते त्या टायमाला काम करावं लागतं ना. इकडे कंपनीत गेल्यावर चहा प्यायचा ब्रेक, परत जेवणाचा ब्रेक, परत इतरांशी गप्पा मारण्याचा ब्रेक, यामध्ये जास्त वेळ जायचा, आणि कंपनीला सुद्धा भाड्यावर जास्त खर्च करावा लागायचा. तर ते कमी झालेलं आहे. आयओलोच्या आकडेनुसार 15 अर्थव्यवस्था जर विचारात घेतल्या मोठ्या, तर रोजगार निर्मितीतील वाटा विचारात घेतला तर भारतात तो सर्वात कमी आहे. सेवा क्षेत्रातल्या रोजगार निर्मितीमध्ये भारत कमी आहे, हे पण लक्षात असू द्या. अंकटाड काय म्हणते तर 2020 मध्ये कोविड-19 मुळे जागतिक स्तरावर एफडीआय 42% घटण्याची शक्यता होती. 2021 मध्ये एफडीआय मध्ये उलट वाढ झालेली. म्हणजे
बाकीच्या क्षेत्रातला एफडीआय जरी घटला असला तरी पण कोरोनाच्या काळात भारताच्या सेवा क्षेत्रातल्या एफडीआय मध्ये वाढ झाली होती. 2021 मध्ये भारतात एकूण एक 81 बिलियन डॉलर एफडीआय आला. डीपीआयआयटी नुसार 5.1 बिलियन डॉलरची गुंतवणूक झाली. म्हणजे गेल्या 21 वर्षात भारताची सर्वाधिक एफडीआय सेवा क्षेत्रात झालेला आहे. आता हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एक ट्रेंड लक्षात ठेवायचा की जगभराचा एफडीआय ज्यावेळेस कोरोनामध्ये कमी होत होता तरी भारताचा वाढत होता. भारतात सर्व्हिस सेक्टरमध्ये एफडीआय मागच्या 21 वर्षात सगळ्यात जास्त सेवा क्षेत्रातच झालेला आहे. एफडीआय सगळ्यात जास्त कुठे येतो? सॉफ्टवेअर वगैरे मध्ये येतोय. डब्ल्यूटीओच्या 2021च्या अहवालानुसार भारत 7व्या क्रमांकावर सेवाच्या निर्यातीत आहे. आपण आधी बघितलेलंच आहे. आता व्यापार सेवामध्ये 2006 मध्ये सिंगल ब्रँड रिटेल 51% एफडीआय ला मान्यता दिली. सिंगल ब्रँड रिटेल म्हणजे काय? तर एकाच ब्रँडच्या गोष्टी तिथे विकल्या जातील. जसं एमआय स्टोअर आहे, सिंगल ब्रँड रिटेल आहे, तिथे एफडीआय ला 51% मान्यता आहे. आणि मल्टी ब्रँड रिटेलला 0% आहे. त्यामुळे वॉलमार्ट सारखी कंपनी भारतात नाही आलेली अजून. आपण डी मार्ट, स्टार बाजार, बिग बाजार तर काय किशोर बियाणीनं रिलायन्सला विकून टाकलं. ब्रँड फॅक्टरी विकली आणि बिग बाजार विकलं. त्या बिग बाजारचं नाव आता काय झालं, स्मार्ट बाजार झालं वाटतं. आणि ब्रँड फॅक्टरीचं नाव फॅशन फॅक्टरी झालं. तर हे दोन्ही काय आहेत? मल्टी ब्रँड रिटेल आहे. रिलायन्स आणि किशोर बियाणी हे दोन्ही भारतीय आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये एफडीआय अलाव नाही. त्याचा अर्थ काय? मल्टी ब्रँड मध्ये एफडीआय ला परवानगी नाही, सिंगल ब्रँड मध्ये एफडीआय ला परवानगी आहे. त्यामुळे आपल्याला एमआय चे स्टोर दिसतील, ऍपलचे स्टोर दिसतील. ऍपलचा सारखा दिसणार तो पण वन प्लस. वन प्लस सारखे म्हणजे ऍपल सारखे जवळपास फीचर आहेत, पण तो सुद्धा परकीय ब्रँड आहे. मात्र वन प्लसचे सुद्धा स्टोर आपल्याला इथे दिसत आहेत. सॅमसंग म्हणजे परकीय कंपनी आहेत, कारण ते सिंगल ब्रँड आहेत. बरोबर आहे का? सप्टेंबर 2012 मध्ये मल्टी ब्रँड रिटेल मध्ये 51% एफडीआय ला परवानगी दिलेली आहे. सिंगल ब्रँड मध्ये आता 100% 2012. याच्यामुळेच ममता बॅनर्जीची आणि काँग्रेसची भांडणं झाली होती. ते विधेयक आलं होतं, आठवत आहे का? म्हणजे त्यावेळेस तुम्ही न्यूज वाचत असाल नसाल, पण माझ्या जवळपास त्यांचं वय आहे 90 ते 95 दरम्यान, तुम्हाला तर माहित असेल. ममता बॅनर्जी सत्तेत युपीए मधून बाहेर पडली होती त्यावेळेस हे बिल आलं होतं, सिंगल ब्रँड रिटेल. त्याच्यामध्ये 100% एफडीआय ला युपीए सरकारनं, युपीए 2 सरकारनं, मनमोहन सिंग सरकारनं मान्यता दिली होती. 2016 फूड रिटेल क्षेत्रात 100% शासकीय मार्गाने एफडीआय ला परवानगी दिलेली आहे. मात्र या अन्न वस्तू भारतातच उत्पादित आणि प्रक्रिया झाल्या पाहिजे. ऑटोमॅटिक रूट आणि गव्हर्नमेंट रूट हा दोन मार्ग असतात एफडीआय भारतात येण्याचे. एफडीआय जर येताना गव्हर्नमेंट रूट न आला तर त्याला सगळ्या मान्यता घेऊन पुढे जावं लागतं. जर ऑटोमॅटिक रूट न आला तर त्याला मग मान्यता घ्यायची गरज नाही, फक्त 30 दिवसाच्या आत आरबीआयला ते कळवलं पाहिजे. हे दोन मार्ग आहेत. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन, बिझनेस प्रोसेसिंग मॅनेजमेंट. आता आयटीबीपीएम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट सेवाद्वारे 146 बिलियन डॉलरची निर्यात झाली होती, जी आयटी मध्ये झाली. 90% निर्यातीचे ग्राहक कोण असणार आहेत? अमेरिका आणि वेस्ट युरोप. वेस्ट युरोप जरा जसं महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र विकसित आहे पूर्व महाराष्ट्रापेक्षा तुलनेनं, म्हणतोय मी, तसंच वेस्ट युरोप हा ईस्ट युरोप पेक्षा जास्त विकसित आहे. म्हणजे वेस्ट युरोपमध्ये पोर्तुगाल, स्पेन, इंग्लंड ते कसं चोर कसं वाटून घेतात आपला एरिया, किंवा मग आपल्या इथं गुंड असतात आपापल्या एरियामध्ये असतात, तसंच ही त्यावेळेसच्या त्या पोर्तुगाल, स्पेन आणि इंग्लंडनं जगाची विभागणी केली होती. तुम्ही माझ्या एरियात यायचं नाही, मी तुमच्या एरियात येणार नाही. त्यामुळे आपल्याला जर साऊथ अमेरिकेमध्ये वगैरे बघितलं तर स्पॅनिश वगैरे भाषा दिसते, कारण स्पेनचं राज्य होतं तिथं. त्यांनी आपापसात ती विभागणी केली होती. आणि भारतासारख्या देशात सगळ्यांची भांडणं लागली आणि शेवटी मग इंग्लंड जिंकला. त्यामुळं ते आपल्याकडे राहिले. पोर्तुगीज वगैरे त्यांनी एक करार केला होता, तुम्ही गोव्यापर्यंत राहायचं. फ्रेंचच्या सोबत सांगितलं होतं तुम्ही त्या काय ते पॉंडिचेरीच्या पर्यंत तुम्ही मर्यादित राहायचं. तसंच इंग्लंड, अमेरिका आणि युरोप हे जे देश आहेत ते आपले ग्राहक आहेत. अमेरिकेचा जो नंबर आहे तो निर्यातीमध्ये किती आहे? पहिला आहे. आयात आपण सगळ्यात जास्त चीनकडनं करतोय. 2 नंबरला दोन्हीकडे युएई आलेला आहे. युएई लक्षात ठेवा. आयातीमध्ये पण 2 नंबरला आहे आणि निर्यातीमध्ये पण ते 2 नंबरलाच आहे. आयटीबीपीएम आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्राच्या विकासासाठी 2019ला नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी आणली होती. 1986च्या राष्ट्रीय सॉफ्टवेअर धोरणामुळे 1991 नंतर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क उभे राहावं लागले. ज्यावेळेस एलपीजी आला 2000च्या नंतर पुण्यात जास्त सेज उभं राहिले. त्यावेळेस मगरपट्टा असेल, नांदेड सिटी असेल, हिंजेवाडी असेल, किंवा मग इकडे खराडी असेल. खराडीला काय नव्हतं आयटी पार्कचं, इवन. त्यामुळे चारही भागात बघा, पुण्याच्या उत्तरेला
पूर्वेला, पश्चिमेला आणि दक्षिणेला चारही साईडला आयटी पार्क आहे. त्यामुळे पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात 2000 नंतर झालेला आहे. राष्ट्रीय सॉफ्टवेअर धोरण 2019ला मसुदा तयार केलेला आहे आणि त्या मसुद्यामध्ये 2025 पर्यंत 3.5 मिलियन रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवलेलं आहे. अजून हे धोरण नाही आलेलं, फक्त मसुदा त्याचा ड्राफ्ट तयार आहे. आता ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्टेशन मध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की परकीय व्यापाराच्या आकारमानापैकी 90% आणि किमतीपैकी 70% जे महाग वस्तू आहेत, सोनं बिनं काय ते समुद्रात नाहीत पाठवणार, नाही तर ते कंटेनर मध्येच गायब करतील. त्यामुळे ते जातं विमानाने आणि जे बाकीचं लोखंड वगैरे आहेत त्या गोष्टी त्या पाठवले जातात जहाजाने. तर 90% आकारमानापैकी आणि किमतीपैकी 70% वाहतूक समुद्र मार्गाने होते. जागतिक वाहतुकीत जलवाहतुकीत भारताचा वाटा 1% आणि भारतातील जलवाहतुकीत 36% वाटा हा SCI शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची PSU कंपनी 36% वाटा या SCIचा आहे. पोर्ट सर्व्हिसेस मध्ये मोठ्या बंदराची स्थापित क्षमता 31 मार्च 2014ला 871 मिलियन टन होती. 1 जानेवारी 2020ला 1500 मिलियन टन पर्यंत ती गेलेली आहे. पोर्ट आता आपण त्याचं पण प्रायव्हेट विकतो. अदानीच्या बंदरावर बऱ्याच वेळा बातम्या येतात आणि ते दडपल्या पण जातात. तिथं काय कोकेन किंवा मादक पदार्थ वगैरे सापडले म्हणून, किंवा मग जे लखनौ एअरपोर्ट सारखे मोठे मोठे एअरपोर्ट आहेत ते सुद्धा अदानीला देण्यात आलेले आहेत. पुढच्या टप्प्यात पोर्ट्सचं आणि विमानतळाचं खाजगीकरण होणार आहे. तर सध्या आपली जी क्षमता आहे ती 1500 मिलियन टन एवढी आहे. फक्त एक लक्षात ठेवा, जलवाहतुकीत भारताचा फक्त 1% वाटा आहे. जलवाहतुकीत आधीपासून जे वेस्ट युरोपियन देश आहेत ते विकसित आहेत, त्यातून प्रगत आहेत. तर इथं आपला सेवाचा सुद्धा पार्ट संपत आहे.